नमस्कार मित्रांनो, आज आपला सिलेबसचा टॉपिक नंबर 9 पेपर क्रमांक 1 मधला सुरू आहे. म्हणजे आता इथून पुढे काही टॉपिक झाले की आपला एन्शियंट इंडियाचा पार्ट ऑलमोस्ट फिनिश होईल. तर आता थोडीशी आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊया की याआधी आपण काय पाहिलं होतं. आपण IVC पाहिलं होतं, त्यानंतर आर्यांचा काळ पाहिला होता, त्यानंतर लॅटर वैदिक काळ पाहिला होता, ज्याच्यामध्ये टोळीच्या रूपामध्ये आर्य या ठिकाणी होते, काही स्थानिक टोळ्या होत्या, मग त्यांचे युद्ध झाले. त्यानंतर हळूहळू जे विष होतं त्याचं जन झालं, जनाचं जनपद झालं, आणि जनपद एकत्र येऊन जे काही महत्त्वाकांक्षी जनपद होते त्याच्यातून अधिक महत्त्वाकांक्षी महाजनपद बनले. जसं मगध होतं, कोशल होतं, वत्स होतं, वज्जी होतं, आणि नंतर मग इथून पुढे नगरीकरण आलं. त्यानंतर 16 महाजनपदं आली. मौर्य घराण्याचा नंतर राज झाला, आणि नंतर मौर्योत्तर काळामध्ये अंधकार युग नसून त्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय एक सिक्वेन्स होता, फक्त विखुरलेली राज्य होती अशा स्वरूपाचं आपण पाहिलं. आणि मौर्योत्तर काळामध्ये 2 सेक्शन करून 8वा आणि 9वा टॉपिक दिलेला आहे आपल्याला MPSCने सिलेबसमध्ये. त्यातला पहिला सेक्शन आपण पाहिला होता, तो म्हणजे समजा हा भारत आहे, तर या भारतातला जो शक, कुशाण आणि क्षत्रप होता, या भागातला वायव्य भारत आणि गुजरातचा भाग इथला होता टॉपिक क्रमांक 8मध्ये. आणि जो आता मौर्योत्तर काळातला उर्वरित भाग आहे, जसं या ठिकाणी उडीसाचं खारवेल आहे, चेदी वंश, त्यानंतर खारवेल उडीसाचं राजघराणं आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशामधले सातवाहन आहे, आणि दक्षिण भारतामधले संगम आहे. म्हणजे पहिला टॉपिक 8व्यामध्ये मौर्योत्तर काळातला आपण शक, कुशाण, क्षत्रप पाहिलं, जे विदेशी म्हणून मानले जात होते, पण नंतर मनुस्मृतीमध्ये त्यांना क्षत्रियाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता सातवाहन, खारवेल आणि दक्षिण भारतीय संगम असा दुसरा टॉपिक दिलेला आहे. पण जर आपण प्रश्नाचं स्वरूप जर बघितलं, तर प्रश्नाचं स्वरूप हे मोजक्या काही विशिष्ट अशा घटकावर कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. तर आपल्या लक्षातच येईल की सातवाहन, संगम आणि खारवेल यातल्या सर्वात जास्त प्रश्न संगम या घटकावर आलेले आहेत, आणि एकट एखादा प्रश्न सातवाहन यांच्यावर येत असतो, पण मॅक्झिमम प्रश्न संगमवर आलेत. तर काय आलेलं आहे, तर त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, संगम, सातवाहन यांची. त्यानंतर भूमीचं अनुदान जे दिलं गेलं होतं त्यांचं स्वरूप काय होतं, आणि नंतर त्याचे परिणाम काय झाले. त्यानंतर नाणे पद्धती कशी होती संगम काळातली किंवा सातवाहन काळातली. संगमकालीन तमिळ लोकांचा धर्म कोणता होता, सातवाहन धर्मव्यवस्था कशी होती. महायान जो धर्म आला होता कनिष्काच्या काळामध्ये, त्याबद्दल माहिती, आता याची महायानची माहिती आपण या आधीच्या लेसनमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर सामाजिक परिस्थिती कशी होती त्या काळातली, कला व स्थापत्य, वास्तुशास्त्र कसं होतं, संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती होती, आणि साहित्य व विज्ञान हे संगम आणि सातवाहन काळामध्ये कशा प्रकारचा होता. हा आपला सिलेबस आहे. पण याचे जर प्रश्न पाहिले आपण, तर प्रश्न पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. पहा, पहिला प्रश्न आहे UPSCने 2020मध्ये विचारलेला, संगम साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या दक्षिण भारतातील सांस्कृतिक परंपरा. पहा, संगम साहित्यावर आलेला आहे, पण सांस्कृतिक परंपरा यांची चर्चा करायचं आहे. वैशिष्ट्य डिस्कस म्हणजे वेगवेगळे मत द्यायचे, वेगवेगळे दृष्टिकोन द्यायचे, अल्टिमेटली आपलं मत द्यायचं आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न सातवाहनवर आहे. सातवाहन काळामध्ये जो मान्सूनचा शोध लागला होता, हिप्पॉलसने लावला होता, त्यामुळे जो इंडो रोमन व्यापार होता याला कशी दिशा मिळाली ते लिहायचं आहे. हा 2019ला विचारलेला आहे. त्यानंतर द्वीपकल्पीय भारत जो होता, म्हणजेच भारत देश आपला, या काळात सामाजिक सांस्कृतिक वातावरण कसे होते. म्हणजे त्या द्वीपकल्पामध्ये सातवाहन आले, खारवेल आला, संगम आला, आणि याचं वर्णन संगम साहित्यात कशा प्रकारे आहे. म्हणजे हा कंबाईन विचारलेला प्रश्न आहे. द्वीपकल्पीय भारत, संगम साहित्यातला, आणि त्या काळातली सामाजिक आणि सांस्कृतिक. आतापर्यंत जे बघितलं आपण, संगम साहित्य झाले. त्यानंतर पुन्हा तमिळ साहित्य म्हणजे संगम साहित्य. यामध्ये वर्णन केलेले जे विविध वर्ग आहे त्यांचे अचूक चित्रच नव्हे, तर तमिळ देशाची सामाजिक स्थितीचं वर्णनसुद्धा आपल्याला तमिळ साहित्यात मिळते. म्हणजे पुन्हा तमिळ साहित्य आलं, पण काय काय आलं, सामाजिक वर्ग, सामाजिक स्थिती यांची माहिती आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे पुरातत्वीय शोध आणि साहित्य दोन्ही गोष्टी.
या दक्षिण भारतीय राज्य आणि समाजाबद्दल काय माहिती देते आपल्याला. पुरातत्वीय शोध जे आहे आणि दक्षिण भारतीय राज्यातलं जे साहित्य आहे यातून आपल्याला काय माहिती मिळते. म्हणजे कॉन्सन्ट्रेट कुठं झालेला आहे, प्रश्न सिलेबस मोठा आहे पण प्रश्न कॉन्सन्ट्रेट झालेला आहे संगम साहित्य आणि संगम साहित्यात वर्णन केलेलं समाज, संस्कृती, धर्म यावर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कलिंगच्या खारवेलची लष्करी कारवाई जी त्यानं केली होती त्याची चर्चा करा. जी त्यानं समजा हा आपला या ठिकाणी लष्कराचं या ठिकाणी खारवेलाचं राज्य होतं, त्यांनी जी लष्करी मोहीम आयोजित केली होती ती लष्करी मोहीम जी होती त्याची माहिती द्यायची आहे आपल्याला. तर हा प्रश्न आहे, हे आजच्यापर्यंतचे प्रश्न आहे आणि याच्यावरचे आता स्रोत कोणकोणते आहे. तर या आधीच्या लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं अहम, पुरम हे संगम साहित्य आहे, ते आपलं पहिलं स्रोत आहे. दुसरा स्रोत कोणता आहे जो प्रश्न येऊन गेलेला आहे की दक्षिण भारतात जी संस्कृती मिळालेली आहे तिचे साहित्यिक पुरावे आणि पुरातत्वीय पुरावे यावरून काय माहिती मिळते. तर पुरातत्वीय पुरावे कोणते आहेत तर महापाषाण स्थळ आपण बघितलं होतं, 4 प्रकारचे महापाषाण स्थळ तुम्हाला सांगितलं होतं. मेनहीर सांगितलं होतं, त्यानंतर शवपेटीमध्ये शेव ठेवून जे जमिनीमध्ये दफन केलं जात होतं, पुरल्या जात होतं ती पद्धत सांगितली होती. अशा 4 पद्धती. तर त्या महापाषाण पद्धतीवरून काही स्रोत मिळतात ते आणि तिथली माहिती प्लस संगम साहित्यातील माहिती हे एकमेकासोबत कॉन्ट्राडिक्टरी आहे की कॉम्प्लिमेंटरी आहे, एकमेकाला पुष्टी देतात की विरोधात जातात, यावरून आपल्याला ती माहिती द्यायची आहे. त्यानंतर रोमन व्यापाऱ्यांनी जे व्यापार केलेल्या वस्तू होत्या किंवा त्यांची नाणी होती, भांडी होती, ते आपल्याला पुरातत्वीय साहित्यात मिळालेली आहे. आणि ब्राह्मी अभिलेख जे आहेत, तमिळ आणि ब्राह्मी अभिलेख हे आपले या ठिकाणचे पुरावे आहे पुरातत्वीय. तर सुरुवात करूया आपण संगम साहित्यापासून. तर संगम साहित्याची निर्मिती कुठे झाली तर संगम साहित्याची निर्मिती झाली, संगम म्हणजे जे तमिळ कवी होते, तमिळ कवी एकत्र येऊन त्यांनी वेगवेगळं साहित्य संकलित केलं आणि ते लिहिलं. ते ज्या परिषदेमध्ये एकत्र केल्या जात होतं तो तमिळ कवीचा संघ म्हणजे संगम साहित्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं. मग यांना प्रेरणा कुठून मिळालेली होती तर आपण पाहिलेलं आहे की मौर्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक उलथापालथ झाली होती. आणि जो आपला द्वीपकल्पीय भारत आहे प्लस उत्तर भारत आहे, तर उत्तर भारतातून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षू आणि श्रमण आणि ब्राह्मण पुरोहित यांचं स्थलांतर झालं होतं हे आपण शिकलो आहे. मग हे जे स्थलांतर ज्यावेळी झालं दक्षिण भारतात त्यावेळी यांनी आपल्यासोबत साहित्य लेखन, वेगवेगळे काव्यलेखन, महाकाव्य लेखनाची परंपरा सोबत घेऊन आले. हा प्रभाव दक्षिण भारतातल्या साहित्यिकावर सुद्धा पडला. त्यामुळे या ठिकाणी निर्माण झालेलं ते साहित्य आहे ते जर आपण पाहिलं तर मौर्याच्या कालावधीच्या नंतर निर्माण झालेलं आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सनानंतर 300 किंवा 600 पर्यंत हे संगम साहित्याचा कालावधी जातो. मग हे संगम साहित्य जे कलेक्ट झालं एका जागेवर, ते कलेक्ट झालं ते स्थळं कोणकोणती होती तर 3 परिषदा झाल्या होत्या संगमांच्या. पहिली झाली होती मदुराईला, त्यांचे अध्यक्ष होते अगस्त्य ऋषी. दुसरी झाली होती कपाटपुरम किंवा कवलपुरम, या ठिकाणी तोलकापियर हे अध्यक्ष होते. आता अगस्त्य जे ऋषी होते त्यांचे हे शिष्य होते तोलकापियर. सुरुवातीला अगस्त्य ऋषीच दुसऱ्याही परिषदेचे अध्यक्ष होते पण नंतर तोलकापियर अध्यक्ष झाले. तिसरी परिषद झाली होती मदुराईला आणि या ठिकाणी अध्यक्ष होते नक्कीरर. मग या ठिकाणी वेगवेगळे संगम साहित्य जे वेगवेगळ्या साहित्याचं संकलन झालं त्याला संगम साहित्य म्हणत असतो. आणि त्यातला जो पहिला मदुराई या ठिकाणी झालं होतं संकलन अगस्त्य ऋषीच्या अध्यक्षात, या ठिकाणी लिहिल्या गेलेलं एकही साहित्य आजच्या तारखेत उपलब्ध नाही, म्हणजे सर्वच्या सर्व नष्ट झालेले आहे. पण दुसऱ्या परिषदेमध्ये जे लिहिलं गेलेलं साहित्य होतं त्यापैकी तोलक्कापियर यांनी लिहिलेलं तोलक्कापियम, लक्षात राहील आपल्या टी तोलक्कापियरचं तोलक्कापियम हे आज अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे त्या काळातली सामाजिक परिस्थिती, राजकीय व्यवस्था, धार्मिक रीतिरिवाज, परंपरा आपल्याला या तोलक्कापियममधून मिळतात. त्यानंतर नक्कीरार यांच्या अध्यक्षतेखाली जी तिसरी परिषद मदुराईला झाली होती या ठिकाणी तर बरेच ग्रंथ संकलित गेलेले आहे. पुढे आपण यांची नावे पाहूया. त्यामध्ये अहम आणि पुरम नावाच्या कवितेचं वर्गीकरण, त्यानंतर काही आख्यानात्मक आणि काही वर्णनात्मक स्वरूपाचे ग्रंथ, या सर्व ग्रंथाचं या ठिकाणी संकलन झालं होतं. तर या संगम साहित्याला कोणी दिलं होतं संरक्षण तर पांड्य राजांनी दिलं होतं संरक्षण. मग संपूर्ण संगम साहित्याचं वर्गीकरण
2 वर्गामध्ये केल्या जाते. पहिला वर्ग कोणता आहे तर उपदेशात्मक आणि दुसरा वर्ग आहे आख्यानात्मक. तर जो उपदेशात्मक संगम साहित्य म्हणलं जात असते म्हणजे सामान्यपणे 2 वर्ग आहे, त्याला 8 लघुग्रंथामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे जे उपदेशात्मक ग्रंथ आहे त्याचे 18 लघुग्रंथ आहेत, सॉरी 8 म्हटलं 18 लघुग्रंथ आहेत. याला कीलकंकू हे नाव दिलेलं आहे. आणि जे आख्यानात्मक स्वरूपाचे 18 मोठे मुख्य ग्रंथ आहे त्याला मेलकंकू म्हटलेलं आहे. मेल मुख्य आणि कीलकंकू लघु, याच्यात ल मेल, कील लघु, मेल मुख्य. त्यानंतर संगम काव्याचे मात्र जे काव्य रस आहे, आपण शृंगार रस, त्यानंतर बिभत्स रस, अशा प्रकारचे जे वीर रस हे शिकलेलो आहोत. तर या काव्यरसानुसार पण त्याचे 2 प्रकार पडले जाते. जसं आपण सामान्य 2 वर्ग पाहिले, 2 प्रकार पाहिले होते, आख्यानात्मक आणि उपदेशात्मक. तर तसंच काव्यरसानुसार 2 प्रकार, एक अहम आणि एक पुरम. मग अहम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रेमासंबंधी माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपल्या अंतरंगाबद्दल माहिती आहे, आपल्या मनात, हृदयात, आपल्या अंतरंगात जे काही विचार असतात त्याबद्दल याच्यात माहिती आहे. पण पुरम म्हणजे काय तर पुरम म्हणजे बाह्यरंग, जे बाहेरचं आहे. जसं की राजाच्या प्रशंसेसंबंधी काही कविता लिहिलेल्या असेल, त्याच्या वीरत्वाबद्दल कविता लिहिल्या, ती माहिती म्हणजे पुरम. मग यामध्ये 8 विवाहाचं वर्णन आहे. राजाला वीरत्व आल्यास त्याच्या पत्नीने मुंडन करावं, केशवपन करावं हे वर्णन आहे. हे सगळं पुरममध्ये दिलेलं आहे. मग ही प्रेरणा कुठून मिळाली होती याला राजांना. तर आत्ताच आपण पाहिलं की उत्तर भारतातून दक्षिण भारतात पुरोहित आले होते, श्रमण आले होते. मग या लोकांचं लेखन कौशल्य होतं, हे लोक लेखन करत होते. मग तमिळ कवींनी सुद्धा यांच्याप्रमाणे मोठमोठ्या काव्यरचना करायला सुरुवात केली. आणि जसं की चोल सम्राट जे होते कारिकल, यांचं पुत्र होतं इलांगो अडिगल. या इलांगो अडिगलनं शिलप्पदीकरण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये कन्नगीची कथा सांगितली. त्यामध्ये नंतर मग शेवटी कन्नगी बौद्ध धर्म स्वीकारते. त्यानंतर तिची मुलगी आहे, तिच्याबद्दल दुसरा ग्रंथ लिहिला गेला, मनी मेखलाई सत्यनार यांनी लिहिला. मग तिची जी नायिका आहे ती सुद्धा शेवटी बुद्ध धर्म स्वीकारते. अशा प्रकारचे ग्रंथ या ठिकाणी लिहिला गेले. हे दोन्ही महाकाव्य स्वरूपात लिहिल्या गेलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मग वर्णन कोणकोणतं गेलेलं आहे साहित्यामध्ये, संगम साहित्यामध्ये. आता आपण बघितलं की संगम साहित्य कुठं लिहिलं गेलं होतं, त्यांच्या मीटिंग कुठं झाल्या होत्या, परिषदा कुठं झाल्या होत्या, त्यांचे स्थळं, अध्यक्ष कोण बघितलं, त्या लिहायला प्रेरणा कोणाची मिळाली होती ते बघितलं. त्यानंतर संगम साहित्याचे प्रकार, सामान्य प्रकार आणि काव्यरसानुसारचे प्रकार बघितले. आता या साहित्यामध्ये वर्णन कोणकोणतं केलेलं थोडा डीप घ्यावा लागेल हा टॉपिक आपल्याला, कारण यावर प्रश्नच त्या प्रकारचे आलेले आहेत. सामान्यपणे डिटेल प्रश्न येतात याच्यावर. तर यामध्ये वर्णन केलेलं आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे. राजकीय व्यवस्था कोणती तर ग्रामीण पद्धत ही मुखिया किंवा सरदार पद्धतीवर आधारित होती. त्यामुळे वलीट नावाचा जो सरदार आहे, ज्याला मुखिया म्हणतो आपण गावाचा, वलीट नावाच्या सरदाराचं वर्णन आहे. या वलीट नावाच्या सरदाराच्या वर एक सरदार होता, त्याला मूवेंदर म्हटलेलं आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सरदार व्यवस्था जी सरंजामशाहीची प्राथमिक अवस्था म्हणू आपण, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी वर्णन केलेलं आहे संगम साहित्यात. आणि आपण जे म्हटलं होतं की इतिहास लिहिताना आपल्याला पुरावे आणि पुष्टी देणारे साहित्य लिहावे लागतात, सोर्सेस लिहावे लागतात उत्तरामध्ये. तर इथं पुष्टी देण्यासाठी आपल्याकडं आहे मेगालिथिक साईट्स. मेगालिथिक साईट्समध्ये काय सापडलं आपल्याला की जे मेगालिथ या ठिकाणी पुरलेले शरीर आहे, दफन केलेले शरीर आहे, इथे सरदाराचा जर ती शव असेल किंवा ती महापाषाण स्थळ असेल किंवा ती शवपेटी असेल, त्याच्यासोबत घोड्याचा लगाम सापडलेला आहे किंवा उच्च वर्गातील असल्यामुळे काही महागड्या वस्तू सापडलेल्या आहेत. यावरून ती सरदाराची स्मशान सरदाराचं मेगालिथ असावं किंवा सरदाराचं ते थडगं असावं असं अंदाज लावला गेला. त्यानंतर तमिळ क्षेत्रामध्ये जी शेतीची भूमी होती ती 5 प्रकारची होती. जसं की पर्वतीय शेती, शुष्क शेती, जंगलातली शेती, सुपीक शेती, किनारी भागातली शेती, याला कुरुंजी शेती म्हटलं, पलई मुलई शेती म्हटलं, मरुदम शेती म्हटलं, नेतल शेती म्हटलं. म्हणजेच शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता, हे आपल्याला साहित्यातून समजते. आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी धान्याचे जळालेल्या अवस्थेत सापडलेले आहे. यावरून ते लोकांना पुरातत्वीय साहित्य आणि साहित्यात उल्लेख केलेले लेखन हे एकमेकासोबत कॉन्ट्रॅडिक्टरी न जाता
एकमेकाला पुष्टी करणारं सिद्ध होते. पुढचं आहे, कर प्रणाली ही स्थायी नव्हती त्यावेळी, कारण या प्रकारच्या साहित्यामध्ये कुठेही हा उल्लेख दिसत नाही. जर कर प्रणाली स्थायी नव्हती तर सेनासुद्धा स्थायी नव्हती, कारण त्यांना मग वेतन कसं द्यावं. पण जी वलीट पद्धत होती, मूवेंदर पद्धत होती, ती यांना शेती असावी किंवा भूमी अनुदान असावं, अशा प्रकारची व्यवस्था असावी असा अंदाज लावता येतो. त्यानंतर रोमन व्यापार होत होता हे आपल्याला लक्षात आहे, कारण जे मुजिरीस आहे, अरिकमेडू आहे, कावेरी पट्टणम आहे, या ठिकाणी रोमन नाणी सापडलेली आहे. आणि या बंदराचा उल्लेख पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये केलेला आहे. या ठिकाणी रोमन नाणीसुद्धा सापडलेली आहे. म्हणजे ग्रंथ, साहित्य आणि त्या ठिकाणी पुरातत्वीय पुरावे हे दोन्ही गोष्टी एकमेकाला पुष्टी करणाऱ्या आहेत, मॅच होणाऱ्या आहेत. आणि या साहित्यामध्ये पुढचा उल्लेख आहे कुट्टी प्रथा. कुट्टी प्रथा म्हणजे आता दक्षिण भारतामध्ये तो एक आदर्श समाज होता. आर्यापासून विभक्त राहिलेली संस्कृती होती, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वर्ण पद्धती नव्हती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध अशा प्रकारची समाज संघटन नव्हतं. तर त्यांच्याकडे कुट्टी प्रथा होती. कुट्टी प्रथा म्हणजे काय, तर कर्मानुसार किंवा वंशानुसार समाजव्यवस्था ठरलेली होती. जसं उत्तर भारतामध्ये आर्याच्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणाचा जन्म, क्षत्रियाच्या घरी क्षत्राचा जन्म. तर मात्र कुट्टी प्रथेमध्ये असं नव्हतं. एखादा व्यवसाय जो करत असेल माणूस तो त्याचा वंश. तर यानुसार समाज संघटन संगम साहित्यातील, तमिळ साहित्यातील होतं. पण जसं पुरोहित उत्तर भारतातून दक्षिण भारतात, श्रमण उत्तर भारतातून दक्षिण भारतात आलं, तर त्यांच्यासोबत उत्तर भारतातील आर्यांच्या काही प्रथा, परंपरा, विवाह पद्धत हे दक्षिण भारतामध्ये स्थलांतरित झाली. आणि त्यानुसार मग वर्णव्यवस्था हळूहळू जागा करू लागली. आणि नंतर मग ब्राह्मणांना श्रेष्ठ स्थान मिळालं. मग ब्राह्मणासोबत मनुस्मृतीमध्ये विदेशी शक्तींनासुद्धा क्षत्रियाचं स्थान दिलं होतं, स्थानिक शक्तींनासुद्धा क्षत्रियाचं स्थान दिलं होतं. या लोकांनासुद्धा मग क्षत्रियाचं श्रेष्ठ स्थान मिळालं. त्यामध्ये दक्षिण भारतात बेल्लार होते, बेल्लारांना त्यांनी श्रेष्ठ स्थान दिलं. आणि मग यावरून आपल्या असं लक्षात येते का संगम साहित्यामध्ये पुरातत्वीय पुरावेही आहेत, साहित्यिक पुरावेही आहेत. त्यामुळे या ठिकाणची संस्कृती ही आदर्श संस्कृती होती असं म्हणता येते. मग यामध्ये ज्या अंतिम संस्काराच्या पद्धती आहे, त्या अंतिम संस्काराच्या पद्धती दोन प्रकारच्या दिसून येतात. एक म्हणजे अस्थि पद्धत आणि दुसरी दफन पद्धत. अस्थि पद्धतीमध्ये दहन करून ज्या अस्थी आहे त्या संकलित केल्या जात होत्या आणि एखाद्या मेगालिथिक साईट किंवा एखादा खड्डा करून त्या ठिकाणी पुरल्या जात होत्या व तिथे एक मोठं किंवा छोटं दगड ठेवून एक थडगं तयार केलं जात होतं, समाधी तयार केली जात होती. आता यांची राज्यपद्धती कशी होती आत्ताच आपण पाहिलं. क्षेत्रीय राज्यव्यवस्था, सामंतवादी राज्यव्यवस्था असावी, कारण ग्रामीण भागाचा मुखिया त्यांचा वेलीट होता आणि वेंतर, मूवेंदर हे ग्रामीणच्या वरचा त्यांचा सरदार होता. पुढचं यांची अर्थव्यवस्था कशी होती, तर यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा संगम साहित्यानं लिहून ठेवलेलं आहे. आत्ताच आपण बघितलं कृषी आधारित त्यांची अर्थव्यवस्था होती. 5 प्रकारची कृषी जमीन याचं विभाजन केलेलं होतं. म्हणजे पर्वतीय जमीन कुरुंजी, निर्जल किंवा दुष्काळी जमीन पलई, जंगली जमीन मुलई, मरुदम जमीन सुपीक आणि तटीय किनारी भागातली जमीन नेतल. मग यावरून आपण असं म्हणू शकतो की जी मरुदम जमीन आहे म्हणजे सुपीक जमीन आहे ही ज्याच्या ताब्यात, तर तो सरदार जास्त शक्तिशाली पुढे पुढे झाला असेल. आणि नंतर मग हळूहळू पांड्य राज्य त्या ठिकाणी विकसित होत गेलं, एक अंदाज असा लावता येते. त्यानंतर संगम काळामध्ये काय झालं, तर कर पद्धती नव्हती, कारण विशिष्ट अशा कराचा उल्लेख संगम काळातील साहित्यामध्ये उल्लेख केलेला नाही. जर कर पद्धती नव्हती तर स्थायी सैन्यसुद्धा नसेल, स्वतंत्र नोकरशाहीसुद्धा नसेल. मग ओव्हर द इयर हळूहळूच्या पुढच्या काळामध्ये ते विकसित झालं असेल. आता ह्या गोष्टी जर नव्हत्यात मग या जे संगमकालीन तमिळ लोक होते यांचं जीवन कसं होतं, ते मोठ्या प्रमाणात पशुपालन करत होते हे लोक. मग याचे पुरावे काय आहेत, ज्या आता आपण म्हटलं की साहित्य प्लस पुरातत्वीय पुरावे या दोघांनी एकमेकाला पुष्टी केली तर त्यानंतर आपल्याला इतिहास लेखन करणं सोपं जाते. आणि इतिहास लेखनाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यातली एक ॲनल स्कूल आहे. ॲनल स्कूलने सुद्धा हेच मान्य केलेलं आहे. आपले R.G. भंडारकर इतिहासकार जे होते हे सुद्धा ॲनल स्कूल या
इतिहासावर भर देतात, ज्याच्यामध्ये सायंटिफिक इतिहास लेखन केल्या जाते, तथ्य शोधून त्याला पडताळून नंतर इतिहास लेखन केल्या जाते. त्यामुळे मेगालिथिक साईटवरील पुरातत्वीय पुरावे आणि साहित्यात लिहिलेली काही पुरावे हे दोनही एकमेकासोबत जेव्हा आपण पुष्टी करण्यासाठी जोडून पाहतो, त्यानंतर इतिहास लेखन सोयीचं होते. मग या मेगालिथिक साईट्सवर लोखंडी अवजारंसुद्धा सापडलेलं आहे, त्यामुळे तिथे लोह उपस्थित असावा. आणि लोह उपस्थित होता, पण तरी या लोकांनी विकसित शेती केली नाही. याचा अर्थ हे लोक पशुपालनाला जास्त महत्त्व देत होते असा अंदाज लावता येतो. आणि रोमन व्यापार होता, कारण अरिकमेडू, कावेरीपट्टणम, मुजिरीस या ठिकाणी उपभोग्य वस्तू सापडल्या होत्या. कारण आत्ताच म्हटलं आपण, ज्या ठिकाणी जी सुपीक जमीन होती जास्त असेल त्या ठिकाणचा सरदार विकसित झाला असेल, तो विकसित झाला की नंतर विलासी जीवन जगण्यासाठी तो विलासी वस्तूचं आयात करत असेल. जसं की ॲम्फोरा नावाची भांडी आपण मागच्या वेळी पाहिली होती. ॲम्फोरा भांडी रोममधून आणत होते असं त्या ठिकाणी उल्लेख आहे. मग ॲम्फोरा भांडी म्हणजे काय, तर या प्रकारची भांडी, याला इकडून एक पकडायला आणि इकडने एक पकडायला, अशा पद्धतीची ती ॲम्फोरा भांडी होती. इकडने एक हँडल आणि इकडने एक हँडल. यामध्ये मग हे लोक दारू प्यायचे, मदिरा प्यायची एका वाक्यात. अशा पद्धतीची त्यांची जीवनशैली होती. मग आता समाज कसा होता संगम काळातील, आत्ताच आपण बघितलं होतं थोडक्यामध्ये. कुट्टी प्रथा होती. तमिळ समाज हा वंश परंपरेनं आधारित विभाजित झालेला होता. मग कर्म, कामगार, व्यवसाय या आधारित तो समाज विभाजित होता. पण उत्तरेकडून दक्षिणेत जसं आर्याचं स्थलांतर झालं, तशी चातुर्वर्ण व्यवस्था हळूहळू दक्षिण भारतामध्ये विकसित होत गेली. कारण संगम साहित्यात कुठेही वर्णाचा उल्लेख दिसत नाही. पण नंतर हळूहळू पुरुनानुरू या ग्रंथामध्ये हळूहळू याचा उल्लेख दिसायला लागतो. यांची विवाह प्रणाली, तोलक्कापियर जे दुसऱ्या संगम परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांनी तोलक्कापियम ग्रंथ लिहिला आणि यामध्ये तमिळ संस्कृतीत उत्तर भारतातून विवाह पद्धती स्वीकारली गेली असं लिहिलेलं आहे. म्हणजे उत्तर भारतातली जी विवाह पद्धती होती तीच हळूहळू दक्षिण भारतामध्ये विकसित होत गेली आणि या विवाह पद्धतीचा आधार नंतर वर्णव्यवस्था ठरत गेली. हे दुसऱ्या संगम साहित्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे पांड्य काळामध्ये. मग समाजामध्ये प्रभुत्व कोणाचं होतं, आत्ताच आपण बघितलं 2 वर्ग होते ज्यांचं समाजात हळूहळू प्रभुत्व वाढत गेलं होतं. पहिला वर्ग कोणता, अर्थातच उत्तर भारतातून दक्षिणेत आलेले पुरोहित वर्ग, आणि यांनी भूमी अनुदान वगैरे घेतल्यामुळे त्या ठिकाणी हळूहळू ते प्रबळ होत गेले. या भूमी अनुदानातूनच त्यांच्याकडे सत्ता हातात आली. मग यांनी जो क्षत्रिय वर्गाला मान्यता दिली त्यामधला होता बेल्लार नावाचा वर्ग. मग मोठे सरदार हे बेल्लार होते आणि पुरोहित हे 2 त्या ठिकाणची प्रभुत्व असणारे वर्ग निर्माण झाले. मग सर्वच्या सर्व बेल्लार हे काही श्रेष्ठ नव्हते, तर बेल्लाराचे 2 वर्ग होते. त्यातला जो मजूर वर्ग आहे, बेल्लाराचे 2 वर्ग, एक मजूर वर्ग आणि दुसरा हा क्षत्रिय वर्ग. मग मजूर वर्ग जो होता त्याला सामाजिक अधिकार नव्हते जास्त, पण हा जो क्षत्रिय वर्ग होता बेल्लार, याला सामाजिक स्थान होतं मोठं. याला पुरोहितासोबत राजा जो असेल त्याच्यासोबत वैवाहिक संबंध जोडता येत होतं, त्यांच्यासोबत शिकारीला जाता येत होतं, त्यांच्यासोबत बसणं उठणं होतं. पण हा जो होता बेल्लार, जो शेतमजूर होता, त्याला मात्र कोणत्याही प्रकारचे राजकीय अधिकार नव्हते. त्याला कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे या बेल्लारला मिळालेले क्षत्रिय अधिकार आहेत ते सुद्धा अधिकार नव्हते. थोडक्यात याचं बेल्लार जो होता, जो शेतमजूर होता, त्याचं जीवन अतिशय कष्टाचं होतं, पण हा जो क्षत्रिय बेल्लार होता त्याचं जीवन चांगलं होतं. मग हे उल्लेख कोणते आहेत संगम साहित्यामध्ये, जे आत्ताच आपण तोलक्कापियम पाहिलं, त्यानंतर इतर संगम साहित्य आहेत त्या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. या यांना नाव काय म्हटलेलं आहे, या वेलीट, वेंतर, मुवेंदर यांना म्हटलेलं आहे. सामाजिक विभाजन झालेलं होतं. आत्ताच आपण म्हटलं होतं की महापाषाण स्थळावर जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या स्मारक बनवण्याच्या मुख्य पद्धती 4 होत्या. त्यापैकी काही मेनहीर होत्या एकाश्म पद्धतीच्या आणि काही 4 पद्धतीच्या होत्या. मग जर एखाद्या शवपेटीमध्ये शव ठेवून त्याला जमिनीत पुरल्या जात असेल, त्याच्याभोवती मोठे दगड ठेवून एक मोठं स्मारक बनवलं जात असेल, तो इतकं सारा सामान्य माणूस नाही करू शकत. मग हा करणारा एक मोठा सरदार असेल, व्यापारी असेल, श्रीमंत असेल, पुरोहित असेल, यांचं ते थडगं असू शकते, यांची ते मेगालिथ साईट असू शकते. आणि जे एकाश्म होते, मेनहीर टाईपचे होते, हे कोणातरी सामान्य व्यक्तीचं असं. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो
की संगमकालीन किंवा तमिळ काळात प्रारंभिक अवस्थेमध्ये इसवी सन पूर्व 300 ते इसवी सनाच्या 300च्या दरम्यान म्हणजेच मौर्योत्तर काळात तमिळ लोकांमध्ये सामाजिक विभाजनसुद्धा झालेलं होतं असं आपल्याला म्हणता येते. मग वैदिक ज्ञानाचं प्रचलन यावेळी झालं होतं. पुरोहित आपल्यासोबत हे सगळं ज्ञान घेऊन आलं होतं आणि त्यांनी स्वतःला उच्च स्थान दिले होते आणि सोबत बेल्लारला सुद्धा उच्च स्थान दिलेले होते. मग बेल्लार वर्ग हा श्रीमंत वर्ग होता, पण सर्व बेल्लार श्रीमंत नव्हते. यातूनच पुढे हळूहळू सरदार निर्माण होत गेले. आत्ताच आपण बघितलं काही बेल्लार वर्ग जमीनदार होते, काही शेतकरी होते. मग जे व्यापारी आणि वणिक वर्ग होता की हा संपन्न वर्ग होता. मग या वर्गाला सुद्धा समाजात सन्मान होतो. म्हणजे व्यापाऱ्यांना, श्रेणीला, ज्येष्ठकाला सन्मान होता. रोमन व्यापारी जे होते ते या ठिकाणी स्थायिक राहायचे, पण कुठं राहायचे? मुजरीस सारख्या ठिकाणी, अरिकमिडू यासारख्या ठिकाणी. मग या लोकांना सुद्धा इथल्या राजांनी वेगवेगळे व्यवसाय दिलेले होते. ते सुरक्षा रक्षकाचं काम करायचे, पोलीस म्हणून काम करायचे, पण हे अंतर्गत भागात न येता बंदराच्या ठिकाणी राहायचे. अरिकमेडू, मुजिरीस या ठिकाणी ते राहायचे. रोमन व्यापार करण्यात ते त्यांना मदत करायचे. मग या संगमकालीन लोकांचं निवासस्थान कसं होतं? तर 2 प्रकारचं निवासस्थान या ठिकाणी आढळून आलेल्या उत्खननामध्ये. एक निवासस्थान असं होतं की ते विटांचं, पक्क्या विटाचं, दगडाचं आणि चुन्याच्या गाऱ्याद्वारे ते लिंपून आणि एकमेकात घट्ट करून जे निवासस्थान तयार केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय, हे तत्कालीन काळात महागड्या स्वरूपाचं बांधकाम झालं. तर हे सरदाराचं किंवा पुरोहिताचं असावं असं म्हटलं जाते. पण जे संगम साहित्य आहे त्यामध्ये सामान्य लोकांच्या घरांचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे त्या झोपडीमध्ये ज्यावेळी आपण जातो तर मासे पकडण्याचं गळ आपल्याला लटकवून दिसते आणि त्या झोपडीच्या पुढे रेतीचा मोठा ढीग दिसतो आणि त्या रेतीच्या ढिगावर माशांची जाळी पसरलेली दिसते. यावरून सामान्य लोकांचं निवासस्थान झोपडीसारखं असावं, ते लोक मासे पकडण्याचं काम करत असावं आणि स्वतःचं पोट भरण्याचं काम करत असावं. तर जे सरदार होते, पुरोहित होते किंवा त्यांचे राजे होते, हे लोक मोठ्या महालामध्ये किंवा वीट चुन्याचं बनवलेल्या घरामध्ये राहत होते. यावरून समाज विभाजित होता हे पुन्हा सिद्ध होते आणि याचे पुरातत्वीय पुरावेसुद्धा आपल्याला लिहिता येते आणि जे संगम साहित्यामध्ये वर्णन आहे ते सुद्धा लिहिता येते. स्त्रियांचं स्थान कसं होतं संगम काळामध्ये हे सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तर स्त्रिया ज्या उच्च वर्गातल्या होत्या त्यांना शिक्षण घेता येत होतं, पण कनिष्ठ वर्गातील स्त्रियांचं काय, तर यांच्याबद्दल तितकीशी माहिती नाही. पण साहजिकच आहे, आता परिस्थिती इतकी भयंकर आहे का त्यांच्यापर्यंत शिक्षण जात नसावं. जर समजा आता वीर अहम आणि पुरम कविता होत्या, याच्यातल्या पुरम ज्या कविता आहे त्यामध्ये वीरत्वाच्या कथा सांगितलेल्या आहे. पतीचा जर मृत्यू युद्धामध्ये झाला तर संबंधित स्त्रीने मुंडन करावं, केशवपन करावं, अशा पद्धतीचं जीवन होतं. आणि जर समजा एखादी स्त्री पतिव्रता असेल तर त्या स्त्रीला कन्नगी या देवीची उपमा दिल्या जात होतं. आत्ताच आपण बघितलं होतं, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पहा. तुम्हाला आठवत असेल, याआधीच थोडं 15 मिनटं आधी आपण पाहिलं होतं की कन्नगी नावाचं कॅरेक्टर कोणत्या ग्रंथामध्ये आलं होतं आणि जे ग्रंथ त्यांनी लिहिला त्या ग्रंथाचं नाव आणि तो लेखक कोणत्या राजाचा मुलगा होता, कोणत्या घराण्याचा होता. तर जी कन्नगी होती अशी उपमा त्या स्त्रीला दिली होती जर ती पतिव्रता असेल तर. पण वेश्या व्यवसायसुद्धा तत्कालीन तमिळ समाजामध्ये होता असं आपल्याला म्हणता येते. कारण मणिमेखलाई नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना गीत आणि नृत्याचे प्रशिक्षण दिले असे उल्लेख आढळतात. यावरून तो व्यवसाय होता असं, म्हणजे उत्तर भारतात सुद्धा होता. कारण तिथे सुद्धा जे वैशालीची आम्रपाली होती तिचे उल्लेख केलेले आहे आणि दक्षिण भारतात मणिमेखलाईमध्ये वेश्या व्यवसायाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा होता आणि दक्षिण भारतात सुद्धा होता असं आपल्याला लिहिता येते. या लोकांचं खानपान काय होतं, जसं आपण म्हटलं की आर्य हे शाकाहारी होते आणि मांसाहारी सुद्धा होते. तर शाकाहार, मांसाहार, त्यांचं संगीत त्यांना आवडायचं, नृत्य आवडायचं आणि स्त्री आणि पुरुष दोघंही मद्यपान करायचे. तर यावरून असं म्हणू शकतो की तमिळ हा अशा समाजाचं उदाहरण होतं जिथं आर्य आणि अनार्य या दोनही तत्व एकत्र येत होते, एकत्र येण्याची अवस्था होती, अशा पद्धतीचं होतं. आता पुढचा टॉपिक आहे आपल्याला यापैकी, तसं हे 3च्या 3ही आपल्याला नंतरच्या काळामध्ये आहे. म्हणजे 10व्या टॉपिकमध्ये गांधार, मथुरा आणि
अमरावती. पण आपण त्या 10व्या टॉपिकमध्येही पाहू आणि 9व्या टॉपिकमध्ये एकदा पाहून घेऊ, त्यानंतर रिव्हिजन होईल यासाठी. कारण गांधार कला ही आधीपासूनच म्हणजे अशोकाच्या काळापासूनच डेव्हलप होणं चालू होती. त्यानंतर कुशाण काळामध्ये सुद्धा गांधार आणि मथुरा होती आणि अमरावती तर ते सुद्धा मौर्य काळापासूनच होती. त्यामुळे नंतरही बघू आणि आता पण एकदा पाहून घेऊ. तर गांधार जी शैली होती, स्थापत्य शैली, मूर्तिकला शैली, यामध्ये गांधार आता आपल्याला माहीत आहे की जो पाकिस्तानचा जो भाग आहे त्या पाकिस्तानच्या भागामध्ये आणि दक्षिण अफगाणिस्तानमध्ये गांधार नावाचं जे राज्य होतं त्या ठिकाणी ही मूर्तिकला विकसित झाली होती. मग या मूर्तिकलेवर परिणाम कोणाचा झाला होता? आता साहजिकच आहे, ते जर वायव्य भारतामध्ये ठिकाण होतं तर वायव्य भारतावर जास्तीत जास्त इकडनं म्हणजे युनानी आक्रमणं जास्तीत जास्त झाली, रोमन आक्रमणं जास्तीत जास्त झाली आणि यांना एकत्रित सुरुवातीला यवन म्हटलं जात होतं. पण विदेशी सर्वच्या सर्व यवन होते इथपर्यंत ठीक आहे, पण काही युनानचे होते, काही रोमनचे होते. त्यामुळे आपण थोडंसं बारकाईनं विचार करू. रोमनचा काय परिणाम झाला हे पाहू आणि युनानचा काय परिणाम झाला हे पाहू. तर युनानी स्थापत्य कलेवरून जे भारतीय मूर्तिकला आहे यांची शारीरिक बनावट गांधार कलेमध्ये स्वीकारलेली आहे. मग युनानी कलेची कोणती शारीरिक बनावट स्वीकारलेली आहे? जे एकदम मसल्स दिसतात, बळकट मसल्स दिसतात, एकदम सुडोल शरीर दिसतात आणि जिवंतपणा दिसतो त्या मूर्तीमध्ये, अशी शारीरिक बनावट युनानची देणगी आहे. रोमनकडून काय शिकलेलं आहे? त्या मूर्तीवर पहा, आपण बुद्ध मूर्ती बघितल्यानंतर कापड दिसतात, वेशभूषा दिसते, सजावट दिसते. तर ही जी वेशभूषा सजावट आहे ही रोमन देणगी आहे त्या मूर्तींना. म्हणजे सजावट रोमन आणि युनानी मसल्स. पण ह्या दोनही गोष्टी असल्या तरी जी मूर्तिकलेचा जो आत्मा आहे म्हणजे मूळ मूर्तीचं जे स्वरूप आहे ते भारतीय होतं. उदाहरणार्थ भगवान बुद्धाच्या मूर्त्या ह्या बोधिसत्व स्वरूपात बनलेल्या आहेत. गांधार कलेत कोणत्या प्रकारचे दगड वापरलेले आहेत? तर निळे आणि काळे. आता साहजिकच आहे, जर गांधारमध्ये मूर्ती बनत असेल तर स्थानिक दगड जास्तीत जास्त प्रमाणात वापरलेला असेल. वैशिष्ट्य काय होतं तर युनानी रोमन लोक हे त्यांच्या देवतांची पूजा करायचे. मग देवतांची पूजा ही मूर्तीच्या रूपात करत होते. मग आता आपण थोडंसं मागं जाऊया. महायान जे होते, महायानसुद्धा मूर्तीची पूजा करत होते. मग असं आपण म्हणू शकतो की जी मूर्तीपूजा आहे ही कुशाण राजाच्या काळामध्ये विकसित झाली होती. महायान पंथ त्यावेळी विकसित झाला होता. तिसरी बुद्ध परिषद, जरा विचार करा तुम्ही. तर मग मान्यतासुद्धा दिलेली होती. तर यावेळी जी मूर्तीपूजा मान्य झाली होती ही युनान आणि रोमन यांचीच देणगी आहे असं आपल्याला म्हणता येईल, बरोबर. त्यावरून बुद्धाच्या मूर्तीला सुद्धा यावेळी देवत्व प्राप्त झालं होतं. आणि मग अंगावर दागिने, आत्ताच आपण म्हटलं होतं रोमन जी शैली आहे त्यांच्याकडून आपण वेशभूषा सजावट शिकलो होतो. पारदर्शी कपडे आपण घेतले होते त्यांच्याकडून आणि डोक्यावर मुकुटसुद्धा लावणं चालू केला होता. चेहरा हा आध्यात्मिक पद्धतीचा बनवणं चालू झाला होता आणि जास्तीत जास्त मूर्त्या किंवा मॅक्झिमम ह्या बौद्ध यांच्या मूर्त्या आढळून येतात गांधार शैलीमध्ये. दुसरी शैली आहे मथुरा शैली. मथुरा शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे ही आदर्शवादी शैली आहे. ही काल्पनिक आहे. कारण गांधार काल्पनिक याच्यासाठी आहे की इथं जे देवाची आहे मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते. पण ही आदर्शवादी आहे कारण यामध्ये शरीरावर नक्षीकाम केल्या जात नाही, जसे बुद्ध होते तसे दाखवल्या जाते. पण या ठिकाणी माणूस जो होता, ज्याला भगवान बुद्ध, महात्मा बुद्ध, गौतम बुद्ध म्हणतो आपण, या माणसाला देवत्वाचं रूप देऊन म्हणजे त्यांना आध्यात्मिक चेहरा दाखवायचा, डोक्यावर मुकुट दाखवायचा, दागदागिने दाखवायचे, अंगावर पारदर्शी कपडे दाखवायचे, मसल्स दाखवायचे. म्हणजे यातून मानवाला देवत्वाचं रूप द्यायचं. हे काल्पनिक मूर्ती म्हणतो आपण. पण मथुरीची आदर्श मूर्ती होती. आदर्श मूर्ती कशी? तर या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं काल्पनिक काम केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं नक्षीकाम केलेलं नाही, जसं होतं तसं दाखवलं गेलं. त्याच्यामुळे ही आदर्शवादी मथुरीची शैली होती. मग आता मथुरा हे गंगाखोरीमध्ये आहे. त्या ठिकाणी वालुकाश्मीर लाल दगड आढळतो. आठवण करा, आपल्या मुघल काळामध्ये किंवा सल्तनत काळामध्ये वेगवेगळ्या इमारती बनल्या गेल्या त्या याच दगडापासून बनलेल्या, म्हणजे स्थानिक दगड आहे, लाल दगड. कपडे अंगाला चिकटून दाखवलेले आहे. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानमग्न जो ओरिजिनल चेहरा होता, अर्धे डोळे उघडे, त्या पद्धतीचं मथुरेमध्ये दाखवलेले आहे. मग या मूर्त्या कोणकोणत्या होत्या? बौद्ध धर्माच्या होत्या, बुद्ध मूर्त्या. ब्राह्मण धर्माच्या होत्या, पहा यक्ष आणि यक्षिणीची मूर्ती आपण दिदारगंज या ठिकाणी सापडली ते घेतलेली आहे. आणि जैन मूर्त्या होत्या.
आता अमरावतीची मूर्तिकला कशी होती? आता अमरावतीची मूर्तिकला ही सातवाहन काळामध्ये डेव्हलप झाली होती. आता हे सगळ्याच्या सगळ्या मौर्योत्तर काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या, त्याच्यामुळे तीनही शैली महत्त्वाच्या आहे. म्हणजे एका वाक्यातला प्रश्न सरळ येऊ शकतो, गांधार स्थापत्यकला मूर्तिकलेवर कमेंट करा, मथुरा, अमरावती या टाईपचा. मग अमरावतीचं वैशिष्ट्य कोणतं होतं? तर सातवाहन का आता आपल्याला माहीत आहे की जे यवन आक्रमणं होते जास्तीत जास्त उत्तर भारत वायव्य भारतावरच झाली आहे. पण विंध्येच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे जिथे सातवाहन राज्य होतं, विंध्येच्या दक्षिणेकडचा भाग, इथून इकडचा भाग, हा भाग आक्रमणापासून मुक्त होता. अतिशय आनंदात जीवन जगत होते हे लोक. मग यांच्याकडे काही सरदाराकडे, राजाकडे सरप्लस संपत्ती झाली होती. हे लोक मग आनंद आणि विलासी जीवन जगत होते. इकडे रोमन नाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात सापडलेली आहे तुम्हाला, म्हणजे यावरून आपण अंदाज लावता येतो. तर मग हे लोक इंद्रिय सुखावर जास्तीत जास्त भर द्यायचे, एन्जॉय करण्यावर भर द्यायचे. तर नागार्जुनकोंडा, अमरावती, जगपेठ आणि घंटशाल या ठिकाणी मूर्ती सापडलेल्या बुद्ध मूर्ती या अमरावतीच्या. या बुद्ध मूर्त्या संगमरवराने बनवलेल्या आहेत. रोमन व्यापार वाढत गेल्यामुळे समृद्धी वाढत गेली, नाणी वाढत गेली आणि त्यामुळे या ठिकाणचे सरदार वर्ग किंवा राजेवर्ग हे लोक इंद्रिय सुखाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊ लागले. आता पुढचा प्रश्न आहे, सातवाहनकालीन धर्म कोणत्या प्रकारचा होता? हा प्रश्न जसाच्या तसा UPSCनं विचारलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता पहा, सातवाहनकालीन याच्या आधीचा थोडा धर्म आठवण पहा. आपण सिंधू काळातील धर्म पाहिला, त्यांचा पशुपती पाहिला. त्यानंतर वेदकालीन आपण धर्म पाहिला, वेगवेगळ्या देवता पाहिल्या, इंद्रमित्र वरुण पाहिला. वेदोत्तर कालीन धर्म पाहिला आपण. मग जे आधीचे जे इंद्र आहे, मित्र, वरुण आहे, यांची जागा नंतरच्या 4 वेगळ्या देवतांनी घेतली होती. त्यानंतर मग आपण मौर्य काळामध्ये आलो. मौर्य काळातला धर्म वेगळाच होता. अशोकाचा धम्म शिकलो आपण. मौर्याचा राज झाला. त्यानंतर आपण शक, कुशाण, क्षत्रप या वायव्य भारतातील यवन लोक आले, त्यांच्या धर्माचा अभ्यास केला. त्यामध्ये कुशाण स्वतःला देवपुत्र म्हणतात, तर त्या आधीचा अशोक मौर्य स्वतःला देवनाम पियदस्सी म्हणतो. अशा प्रकारचा धम्म होता. त्यानंतर आता सातवाहनांचा धर्म कसा होता ते पाहायचं. म्हणजे हे थोडी एक धर्माची एक सिक्वेन्स किंवा एक लिंक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. आता या आधीच्या काळामध्ये काय झालं होतं, उत्तर भारतातून दक्षिण भारतात श्रमण, त्यानंतर पुरोहित आले, हे आपण शिकलो आहे. त्यामुळे चैत्य आणि विहाराची निर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, कारण चैत्य आणि विहार या लोकांना प्रार्थना करण्यासाठी आणि राहण्यासाठी चैत्य आणि विहार आवश्यक होते, कारण ते उत्तर भारतातून दक्षिण भारतात आले. तर मग सातवाहन काळामध्ये जो मध्य भारताचा भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चैत्य आणि विहार या लेण्या तयार करण्यात आल्या. जसं महाराष्ट्रामध्ये नाशिक, कार्ले, भाजे, पितळखोरा यांच्या लेण्या तयार करण्यात आल्या. याचा अर्थ काय, तर सातवाहनांनी श्रमणांनाही स्थान दिलं, ब्राह्मणांनाही स्थान दिलं. दोन्ही धर्म महत्त्वाचे. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये अमरावतीला संगमरवराचा स्तूप सापडलेला आहे. नागार्जुनकोंडा या ठिकाणी जे इक्ष्वाकू होते, जे सातवाहनांचे अधीनस्थ सामंत होते, यांनी सुद्धा स्तूप बांधलेला आहे. म्हणजे बौद्ध धर्माचं वर्चस्व होतं. कांचीपुरम या ठिकाणी पल्लवांनी बौद्धाचं शिक्षण केंद्र विकसित केलं होतं. त्यामुळे बौद्ध धर्माचं वर्चस्व होतं असं आपल्याला म्हणता येते. तर दरम्यानच्याच काळात नुसता बौद्ध धर्मच होता का? नाही. श्वेतांबराचा पंथ होता गुजरात या ठिकाणी आणि दिगंबराचा पंथ होता कर्नाटक या ठिकाणी. आपल्याला चंद्रगुप्त या भद्रभाऊ सोबत दक्षिण भारतात जाऊन श्रवणबेळगोळ या ठिकाणी सल्लेखनाद्वारे स्वतःचं शरीर त्याग केलं होतं याचा उल्लेख आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये दिगंबर होते आणि गुजरातमध्ये श्वेतांबर होते. पुढचा महत्त्वाचा पंथ आहे वैष्णव पंथ. आता हा जो काळ आहे उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये श्रमण, ब्राह्मण, पुरोहित यांचं स्थलांतर झालं तो काळ. या काळानं हे स्वतः तर श्रमण आणि ब्राह्मण पुरोहित होते, पण दक्षिण भारतात जे काही पंथ होते, स्वतःचा विचार करणारे, अनार्य धर्मस्वरूपाचे स्वतःचा विचारानं जगणारे लोक होते, यांचे जे धर्मतत्व आहे, आता हे धर्मतत्व आणि आर्य धर्मतत्व हे एकत्र येऊ लागले. या उत्तरेकडील श्रमणांचं आणि ब्राह्मणांचं आणि दक्षिणेकडील अनार्यांचे हे दोघंही धर्म एकत्र येऊ लागले. मग हे तत्व एकत्र आल्यानं जे नवीन तत्व विकसित झालं
ते म्हणजे भक्तिपंथ. या भक्तिपंथातच वैष्णवपंथ यांचा उल्लेख केला जात असतो. मग यांचा उदय आत्ताच आपण म्हटलं आर्य आणि अनार्य यांच्या धर्मतत्वातून धर्मसंकरातून झालेला आहे. मग विष्णूचा उल्लेख आपण याच्या आधी पाहिला होता. विष्णूचा उल्लेख ऋग्वेदामध्ये दिसून येतो आपल्याला. पण ज्यावेळी पुरोहित आणि श्रमण दक्षिण भारतामध्ये आले त्यावेळी इथले जे स्थानिक दैवत होते या स्थानिक दैवताला मग कुठेतरी ब्राह्मण संस्कृतीमध्ये स्थान द्यायचं होतं. मग 10 अवतार विष्णूचे सांगण्यात आले, 28 अवतार शिवाचे सांगण्यात आले आणि यातूनच अवतारवादाची संकल्पना पुढे आली. आणि या अवतारवादामध्ये काय केलं, जे गैर आर्याच्या देवता होत्या यांचा समावेश आर्याच्या देवतेमध्ये केला. जसं की मथुरेचा नायक जो होता वासुदेव कृष्ण याला सुद्धा स्थान देण्यात आलं. पुढे महाभारतात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. मोरा अभिलेख या ठिकाणी मथुरेचा नायक वासुदेव कृष्ण यांचा उल्लेख आहे. हाच भक्तीचा उदयाचा काळ आपल्याला म्हणता येतो. पुढे नारायणचा उल्लेख वासुदेव कृष्ण यांच्याशी जोडला जातो. कदाचित ते पशुपालक असावे, कारण यांना गोपिक म्हटल्या जाते, गोपालक म्हटल्या जाते, गोपिया म्हणलं जाते. म्हणजे गो म्हणजे गाय संस्कृतमधल्या शब्दानं. म्हणजे यावरून हे लोक पशुपालक असावे असा अंदाज काढला जातो. आणि यांची नावे दक्षिण साहित्यामध्ये सुद्धा आहे. आता शिव किंवा शैव, शैवाच्या बाबत सरळ सरळ पुराणच लिहिलेलं आहे. आत्ताच आपण भक्तिपंथामध्ये म्हटलं होतं अवतारवादाची संकल्पना पुढे आली होती, तर शिवाची 28 अवतार याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि शिवाचे जे अवतार सांगितले यांचे अनुयायी बनत गेले. मग हे जे अनुयायी होते यांना नयनार नावाने दक्षिण भारतामध्ये ओळख मिळाली. तर वैष्णवाचे जे अनुयायी होते त्यांना अलवार हे नाव मिळालेलं आहे. म्हणजे दक्षिण भारतात जे होते ते अलवार होते वैष्णवाचे, आणि शिवाचे नयनार होते उपासक किंवा अनुयायी म्हणू आपण. हे स्थानिक लोकतत्व भक्ती परंपरेने एकत्र आले आणि या एकत्रीकरणातून या संकरातून हे नवीन नवीन ज्या स्थानिक अनार्य देवता होते यांनासुद्धा आर्यीकरण घडल्या गेला. हा काळ इसवी सन पूर्व 3 ते इसवी सनाचा 3रा काळ. आता पुढचा आहे सातवाहनाची अर्थव्यवस्था कशी होती, यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर जो टॉलेमी होता रोमनचा यानं काय म्हटलेलं आहे, तर सातवाहनांच्या विदेशी व्यापार खूप फायदेशीर होता. प्लिनीचं वाक्य आपण शिकलो आहे की रोममधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने महत्त्वाचं मूल्यवान धातू हे भारतात जात असल्यानं रोमचं खूप नुकसान होत आहे. म्हणजे अशा प्रकारे भारताचा व्यापार हा फायदेशीर होता असं आपल्याला म्हणता येते. मग कृषीचं अतिरिक्त उत्पादन होत होतं. जसं की गोदावरी, कृष्णा खोरे या ठिकाणी तांदूळ मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतात असं संगम साहित्यात लिहून ठेवलेलं आहे. ज्यामुळे मग कृषी अनुदान मोठ्या प्रमाणात दिल्या गेलं. भूमी अनुदान दिलं गेलं. भूमी अनुदान दिल्यामुळं जे पुरोहित वर्ग होता किंवा जो सरदार वर्ग होता हा वर्ग संबंधित भूमीसाठी स्थानिक ज्या ठिकाणी भूमी आहे तिथे जाऊन राहत होता. आणि आपण मनुस्मृतीमध्ये सुद्धा शिकलो की मनुस्मृतीने सुद्धा सांगितलं की ब्राह्मणांनी अशा ठिकाणी भूमीचं स्वीकार करावा, ग्रहण करावी ज्या ठिकाणी मानव राहत नाही किंवा कोणी घेतलेली नाही आहे, आणि त्या ठिकाणी त्या भूमी विकसित करावी. त्यामुळे अशा ठिकाणी भूमी अनुदान स्वीकारलं, त्या ठिकाणी नवीन क्षेत्रात कृषीचा विस्तार केला आणि तिथून ते हळूहळू त्यांचं प्रभुत्व विस्तृत करत गेले. आणि नंतर सरप्लस उत्पादन झाल्यानं त्या उत्पन्नाचा हळूहळू व्यापार करत गेले ते. मग लोहाचे केंद्र होते काही लोखंडाचं उत्पन्न करणारे, तर करीमनगर, नालगोंडा या ठिकाणी लोखंडाच्या वस्तू सापडलेल्या आहेत. काही मेगालिथिक साईट आपण बघितल्या त्या ठिकाणी सुद्धा लोखंडाच्या वस्तू सापडलेल्या आहे. आपल्या सातवाहनकालीन नागपूरमध्ये, नागपूरच्या जवळ आठवण असेल तुम्हाला, आपण मॅपिंग करत असताना त्या ठिकाणी मेगालिथ साईट बघितली होती नागपूरजवळची. आठवण करण्याचा प्रयत्न करा. त्या साईटच्या ठिकाणी आपल्याला लोखंडी वस्तू सापडलेल्या आहे. कोलार जे आहे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी सोन्याचं उत्खनन करून व्यापार केला जात होतं. जे पैठण आहे, नगर आहे, त्यानंतर जुन्नर आहे या ठिकाणी सुती आणि रेशीम वस्त्राचा व्यापार केला जात होता. मग ह्या व्यापार करणारे तांडे होते, बैलगाडीच्या माध्यमातून व्यापार करणारे, त्यांना श्रेणी म्हटल्या जात होतं. काही बौद्ध संघाला या श्रेणीने समर्थन दिल्यामुळे त्यांची जी व्यापार पद्धती आहे किंवा व्याज पद्धती आहे ही
बौद्ध धर्माने मान्य केल्यामुळे बौद्ध धर्माला श्रेणी या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात दान मिळालं आणि बौद्ध धर्माचा प्रसार श्रेणीच्या माध्यमातून झाला. म्हणजे हे दोघांचाही फायदा झाला. त्यामुळे सातवाहन काळात व्यापार वाढत गेला. या लोकांनी व्यापार वृद्धी करून देश विदेशामध्ये आपले संपर्कसुद्धा स्थापन केले. आता महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी रोमन नाणी सापडलेली आहेत जी सातवाहनकालीन होती. त्यानंतर नगर कोणकोणते विकसित झाले या काळामध्ये, तर पैठण हे महत्त्वाचं कापडाचं केंद्र होतं. अमरावतीसुद्धा महत्त्वाचं स्थळ होतं आंध्र प्रदेशमधील. धान्यकटक महत्त्वाचं स्थळ होतं. नागार्जुन कोंडा हे सुद्धा व्यापारी केंद्र होते. तर भरूच आणि सोपारा, जे आपण नाला सोपारा जे म्हणतो आजच्या काळात, आणि जे भरूच आहे गुजरातमध्ये आणि हे नाला सोपारा महाराष्ट्रामध्ये, हे दोन महत्त्वाचे बंदरं होते ज्या ठिकाणी सातवाहनांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता. आता सातवाहनांची नाणी, सातवाहन व्यापार करण्यासाठी चांदे, तांबे, टीन आणि शिसे यांची नाणी वापरत होते. नाणी पाडण्याचा साच्यासुद्धा या काळातला सापडलेला आहे आणि एकावेळी 6 नाणी पाडले जात होते. असा साचा दख्खनमध्ये सापडलेला आहे. आणि विदेशाची नाणीसुद्धा दख्खनमध्ये सापडलेली आहे. पण जे विदेशातून आणलेली नाणी आहे, ही नाणीचा नंतर सातवाहनांनी पुनर्वापर न करता संपत्तीचा संग्रह म्हणून त्यांनी जवळ ठेवला होता. रोमन राजा जो होता टायबेरियस आणि ऑगस्टस, याची नाणी महाराष्ट्रामध्ये सापडलेली आहे, जी गोल्ड कॉईन्स होती, सिल्वर कॉईन्स होती. धन मोठ्या प्रमाणात भारतात येतं हे प्लिनीनं म्हटलं होतं. याबद्दल त्यानं दुःखसुद्धा व्यक्त केलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची सातवाहनांची नाण्याची आणि अर्थव्यवस्थेचं व्यापाराचं पद्धती होती. 2 शिडांचे जे जहाज होते याचं चित्र जे सातवाहन राजा वशिष्ठी पुत्र पुलवामी आहे याच्या नाण्यावर सापडलेलं आहे. यावरून विदेशी व्यापार होत होता असं आपल्याला म्हणता येते. गौतमी पुत्र शातकर्णाची जी नाणी आहे याच्या नाण्यावर त्यानं स्वतःचं चित्र भीम अर्जुनाच्या चित्रासोबत तुलना केलेली आहे. यावरून ते लोक स्वतःला ब्राह्मण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. पण जे काही अभ्यासक आहे ज्यांनी यांचा जास्त इतिहासकारांनी डिटेल अभ्यास केला, त्यांचं असं म्हणणं होतं की सातवाहन हे ब्राह्मणाव्यतिरिक्त स्थानिक जमातीचे असावे. त्यामुळे ते स्वतःला ब्राह्मण असल्याचं सिद्ध करून एक सत्तेमध्ये लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणता येतं. जसं अशोकाने देवनाम पियत म्हटलेलं आहे, कुशाणाने देवपुत्त म्हटलेलं आहे, तसंच यांनीसुद्धा विशिष्ट प्रकारचा मी ब्राह्मण असं सातवाहनांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यावेळेसच्या राजसत्तेमध्ये स्थानिक तत्त्वसुद्धा यायला लागलं होतं. आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे युनिव्हर्सिटीज. आता युनिव्हर्सिटीज हा टॉपिक आहे ज्यामध्ये मौर्योत्तर काळातील सातवाहन, शक, कुशाण हे आपण पाहत आहोत. या काळातली फक्त आपल्याला तक्षशिला हिचाच अभ्यास करायचा आहे, कारण ह्या ज्या पुढच्या आहे विक्रमशिला, नालंदा आणि वल्लभी, हा अभ्यास आपल्याला जो पुढचा टॉपिक आहे गुप्त पिरियड ज्याला म्हणतो आपण, गुप्त पिरियडमध्ये विक्रमशिला, नालंदा, वल्लभी यांचा अभ्यास आहे. त्यामुळे आपण थोडक्यात तक्षशिलाचा अभ्यास पाहून घेऊ आणि वरवर विक्रमशिला, नालंदा, वल्लभी पाहू. पुढच्या टॉपिकमध्ये परत याचं रिव्हिजन करून घेऊ. तर यांची जी स्थापना आहे तक्षशिलेची, ही स्थापना अस्पष्ट आहे. कारण काही इतिहासकार म्हणतात की ते जे भरताचा पुत्र होता तक्ष, या नावावरून तक्षशिला विद्यापीठाची स्थापना भरताने केली असावी. म्हणजे याबाबत अजूनपर्यंत एकमत नसल्यामुळे स्थापना कोणी केली तक्षशिलेची हे सांगणं कठीण आहे. पण या ठिकाणी ब्राह्मण शिक्षण केंद्र होतं हे आपल्याला म्हणता येते. कुशाण काळात महायान बुद्धाचं हे केंद्र होतं असं आपल्याला म्हणता येते. आत्ताच्या जे पाकिस्तान आहे या ठिकाणी तक्षशिला हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. या ठिकाणचे जे फेमस विद्यार्थी आणि शिक्षक होते ते कोणकोणते होते आपल्याला माहीत आहे. जे राजवद्य जीवक आहे, जे पुढं चालून मगधमध्ये आले होते, ते या ठिकाणचे विद्यार्थी होते आणि शिक्षकसुद्धा होते. त्यानंतर ज्यांनी अष्टाध्यायी लिहिलेलं आहे ते जे पाणिनी होते ते सुद्धा इथले शिक्षक आणि विद्यार्थी होते. त्यानंतर ज्यांनी चरक संहिता लिहिलेली आहे औषधीशास्त्रावर ते सुद्धा इथले विद्यार्थी होते. पुढे जे कात्यायन स्मृती ज्यांनी लिहिली असे कात्यायन होते, ज्यांनी वर्तिका लिहिली, पयाकरण लिहिलं, अशा कात्यायनसुद्धा या ठिकाणचे विद्यार्थी राहून गेलेले आहेत. चाणक्य तर तिथले शिक्षक होते आपल्याला माहीतच आहे. चंद्रगुप्त तिथला विद्यार्थी होता हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्या ठिकाणचा जो राजा अंबिका आहे तो सुद्धा या ठिकाणचा विद्यार्थी होता हे आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी तक्षशिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तक्षशिलेने भारताला आणि जगाला फेमस असे
व्यक्तिमत्व दिलेले आहे. मग या ठिकाणचं वैशिष्ट्य काय होतं, तर तत्त्वज्ञानाचं शिक्षण या ठिकाणी देत होतं, व्याकरणाचं शिक्षण देत होतं, चिकित्सेचा अभ्यास या ठिकाणी केला जात होता, ब्राह्मण केंद्र होतं. पण ज्या कुशाण केंद्र काळामध्ये या ठिकाणी महायान बौद्धाचा सुद्धा अभ्यास होत होता. त्यावेळी बौद्ध धर्माला विश्वधर्माचा दर्जा होता, कारण जगात मोठ्या प्रमाणात पसरलेला तो धर्म होता. आता बौद्ध केंद्रपेक्षा ब्राह्मण केंद्र तक्षशिला जास्त प्रमाणात होतं प्रारंभीपासून असल्यामुळे. पण आणि तक्षशिलेने मोठ्या प्रमाणात या जगाला देणगीसुद्धा दिलेली आहे, जसं की जीवक आहे, चरक आहे, चंद्रगुप्त आहे, चाणक्य आहे, कात्यायन आहे. इतके फेमस व्यक्तिमत्व आपल्याला तक्षशिला विद्यापीठाने दिलेले आहे. पण तरीही नालंदा जितकं प्रसिद्ध झालं तितकं ते फेमस होऊ शकलेलं नाही. UPSCने हा विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर या ठिकाणी शिल्पशास्त्र, कायदे, खगोल, औषधशास्त्र, आत्ताच आपण चरकचं नाव घेतलं, लष्करशास्त्र, यांचा अभ्यास तक्षशिलेमध्ये दिला जात होता. पण ही विद्यापीठ हळूहळू गुप्त काळाच्या दरम्यान नष्ट झाली, कारण हुनांनी आक्रमण केलं आणि ही विद्यापीठ नष्ट झालं होतं. त्यानंतरचं विद्यापीठ आहे आपलं विक्रमशिला. तर हे गुप्त काळातील असल्यामुळे विक्रमशिला, नालंदा, वल्लभी हे आपण नंतरच्या काळामध्ये नंतरच्या लेसनमध्ये पाहूया. तर प्रश्न असा विचारला होता की तक्षशिला हे जुने विद्यापीठ आहे, उत्कृष्ट अभ्यास केंद्र आहे, तरीही ते नालंदा इतके प्रसिद्ध का होऊ शकले नाही. तर याचं वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये कारणं दिलेली आहे. पहिलं होतं, तत्कालीन विश्वधर्म हा बौद्ध धर्म होता. आपल्याला माहीत आहे की चंद्रगुप्त अशोक आहे, त्यानंतर अशोकानंतरचे राजे आहे, या लोकांनी बौद्धाला राजाश्रय दिला. अशोक तर स्वतः तन्मन धनाने आत्म्याने बौद्ध होता. इवन त्याला बुद्धाचं वस्त्र धारण केलेला राजा असं सुद्धा काही ब्रिटिश इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राजाश्रय मिळाल्याने हे नालंदाची ख्याती जगभर वाढत गेलेली आहे. यासोबतच अशोकाने काय केलं होतं, एक धम्म महामात्त नावाचं पद निर्माण केलं होतं, ज्याच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा स्थानिक देशात प्रचार झाला, प्रसार झाला. यासोबतच त्यानं विदेशात प्रचार करण्यासाठी प्रचारक नेमले होते, जसं त्याची स्वतःची मुलगी आणि मुलगा याला धर्मप्रचारक म्हणून विदेशात पाठवलं होतं. सिरियामध्ये, रोममध्ये धर्मप्रचारक पाठवलं होतं. आता पुढे काय झालं याची नोंद आपल्याला मिळत नाही त्याची, पण पाठवलं होतं याची नोंद मिळते. राजांचे दान या बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणात मिळत गेले. विदेशातील जे विद्वान होते त्यामुळे या नालंदा विद्यापीठाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले ना. आपल्याला माहीत आहे फायान असो 4-5व्या शतकातला, किंवा युआन शॉंग असो 7व्या शतकातला, किंवा नंतरचा इत्सिंग असो, हे सगळे लोक या ठिकाणी आले, विद्यार्थी म्हणून शिकले, प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून या ठिकाणी कामसुद्धा केलं. मग थोडक्यात काय म्हणता येईल, तर तत्कालीन विश्वधर्म हा बौद्ध धर्म होता. त्यामुळे नालंदाचं महत्त्व जगभर होतं आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्व जगाला देऊनसुद्धा तक्षशिलेला तितकं स्थान त्यावेळी मिळालं नाही असं आपल्याला म्हणता येते. तर मित्र, तुम्हाला आजचं क्वेश्चन ॲनालिसिस नक्की आवडलं असेल, ज्यामध्ये मागच्या जवळजवळ 15-17 वर्षाचे प्रश्न कव्हर केलेले आहे. तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.